नमस्कार मित्रांनो, आज आपली ड्युटी परत लागलेली आहे. आज आपली ड्युटी लागलेली आहे कर्जत. आपली गाडी नंबर आहे 2379. आता गाडी लोडिंग पॉइंटला लावलेली आहे, पण लेबर लोकांची जेवणाची सुट्टी झालेली आहे. मला बसलेत हे बघा, हे हात करा रे. हे रमेश भाई, हाँ ये कौन सा सब्जी लाया आज? आज आलू सोयाबड़ी. आलू सोयावडी. हाँ. हा ठीक आहे. आता हे जेवायला बसलेत. जेवण झालं की ते आपली गाडी लोडिंग करायला होतील. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचलेलो पोल्ट्रीवरती. हे बघा पोल्ट्री फार्म. आपण पहिली डिलिव्हरी करतोय. आता आपल्या बरोबर माणूस आहे, हे साखऱ्या मामा. हा, वय खूप झालेलं आहे पण बिनव्यसनी, अजून सुपारीचा खण पण खात नाही. आपण अख्खी गाडी एकटा खाली करावं एवढी ताकद आहे. आणि हा आपला बारक्या आहेच, त्याने तोंडात विमाल भरलेलाच असतो त्याच्या. आज 2 माणसं आहेत, त्यामुळे आपल्याला आज आराम आहे. आज आपल्याकडे 2 माणसं आहेत. तर बनवूया आता पुढच्या वय 55 वर्ष झालंय तरी पण कशी गोण गोण धावते बघा गडी आहे ना, मजबूत. मग काय झाली, हळूहळू अर्धी गाडी खाली. बारके आपला मारते फेऱ्या आणि साखऱ्या मामा खेचतोय गुन्हे. मी आपला निवांत आपले व्हिडिओ बनवते दोघांची. बघा कसा किती मोठा आहे बघा पोल्ट्री फार्म. या कोंबड्या किती पाहिजेत बोला. मेहनत आहे याच्या मागे. असला बघा फार्म आहे, 6000 पक्ष्यांचा फार्म आहे. मग आलो शेवटची खाली करायला वेणगाव मध्ये. या गावात काय गाडी जात नाही, इथे गाडी क्रॉसिंग करावं लागते दुसऱ्या गाडीमध्ये. एक पोल्ट्री मालक सावंत, अजित सावंत, माणूस चांगला आहे. पण रस्ता लय छोटा या गावामध्ये. गाव खूप मोठा आहे. निघलो गाडी खाली करून आलो कर्जत नाक्यावर. ही मोठी भली मोठी विठ्ठलाची मूर्त. बाबा पाया पडलो, बाबा गाडी आरामात जाऊ दे, कुठं ट्रॅफिक नको भेटू दे. मग आला बारक्याला ऊत आला वडापावचा. बोल चल बाबा ठाकरे वडापाव म्हणा, वडापाव आण तुला गरम गरम. आज दसऱ्याचा दिवस तर ही गर्दी त्या वडापाववाल्याकडं. मग काय गरम गरम वडापाव आले. हे बघा दोघं खात आहेत. आयला मला काय नाही दिला, मी फक्त मला स्टिंग आणला.